हॅलो, गुड मॉर्निंग डिअर फ्रेंड्स. भारत अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. प्रेझेंट करणारे मी एस के. ओके, तर यामध्ये आपण रेग्युलेटिंग ॲक्ट, ऐतिहासिक पार्श्वभूमी राज्यघटनेची आपण जाणून घेणार आहोत. कोणते कोणते ॲक्ट आले आणि त्या ॲक्टमध्ये महत्त्वाचं संविधानासंबंधी कोणते घटक महत्त्वाचे होते हे सुद्धा आपण इथे जाणून घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 बद्दल जाणून घेऊ. रेग्युलेटिंग म्हणजे काय? नियम किंवा नियमन. तो या कायद्याद्वारे पहिल्यांदाच ईस्ट इंडिया कंपनीचे कामकाजाचे नियमन व नियंत्रण करण्यात आले होते. ठीक आहे, आणि ब्रिटिशांचे हे पहिले पाऊल होते असं आपण म्हणू शकतो. दुसरे म्हणजे या कायद्याने प्रथमच कंपनीच्या राजकीय व प्रशासकीय कामाला मान्यता सुद्धा प्राप्त झाली. सोबतच भारतामध्ये केंद्रीय व्यवस्थेचा पाया घातला गेला या कायद्याने. म्हणजे केंद्रीय व्यवस्था प्रस्थापित करण्यात आली. प्रत्येक घटक किंवा प्रत्येक कायदा किंवा प्रत्येक रेग्युलेशन हे केंद्रस्थानी ठेवण्यात आले होते. कारण की राज्याची तेव्हा निर्मिती झाली नव्हती, कोणतेही प्रांत नव्हते. सारे शासन संस्था मोठ्या प्रमाणात अस्तित्वात होते. आपल्या सगळ्यांना माहीत आहे 652 संस्था अस्तित्वात होत्या जेव्हा भारत स्वतंत्र झाले तेव्हा. तर त्याआधी किती संस्था होत्या असेल कोणास ठाऊक. तो या कायद्याने केंद्रीय व्यवस्था प्रस्थापित केले. केंद्राच्या ठिकाणी प्रत्येक कायदा, रेग्युलेशन, रूल्स बनवले जातील हे या कायद्यामध्ये नमूद करण्यात आले. सो या कायद्याची काही वैशिष्ट्ये आहे ते सरळ सोप्या शब्दात आपण जाणून घेऊ काय आहे. तर या कायद्याने बंगालचा गव्हर्नर जनरल असे नवे नामांकित करण्यात आले. म्हणजे आधी तेच नाव होते, फक्त नावामध्ये बदल करण्यात आले. आधी बंगालचा गव्हर्नर होता, त्याला बंगालच्या गव्हर्नर जनरल असे बनवण्यात आले. जनरल हे नाव त्याला जोडण्यात आले आपण असे म्हणू शकतो. त्याचप्रमाणे त्याच्या सहाय्यासाठी 4 सदस्यांचे कार्यकारी परिषद मंडळ, म्हणजे तो जो काही काम करणार, कायदे बनवणे किंवा रूल रेग्युलेशन किंवा प्रशासकीय काम म्हणजे महसूल, सैनिक इत्यादी कामामध्ये त्याला मदत करण्यासाठी 4 सदस्य ची कार्यकारी परिषद निर्माण करण्यात आली. या कायद्यापूर्वी काय होतं की बॉम्बे आणि मद्रास आणि बंगालचे गव्हर्नर आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये स्वतंत्र कार्यरत होते. परंतु हा कायदा जेव्हा अस्तित्वात आला तेव्हापासून मद्रास व बॉम्बे हे दोन्हीही प्रेसिडेन्सी बंगालच्या प्रेसिडेन्सी पुढे दुय्यम झाले किंवा बंगालचं जे आता गव्हर्नर जनरल आहे त्यांना दुय्यम बनले असं आपण म्हणू शकतो. या कायद्यापूर्वी काय झालते की बॉम्बे आणि मद्रास स्वतःचे कायदे स्वतः तयार करत होते आणि स्वतः ते अंमलबजावणी करत होते. पण आता तसं नाही. आता बंगालच्या गव्हर्नरच्या हाती अधिसत्ता किंवा अधिकार देण्यात आले त्यांना. तर यानंतर काय झालं ते कायद्याने, तर या कायद्यात तिसरा पॉईंट काय आहे तर या कायद्याने कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली 1774 मध्ये. त्यामध्ये एक मुख्य न्यायाधीश आणि 3 इतर न्यायाधीशांचा समावेश त्यामध्ये करण्यात आला आहे. बघा, एखादी न्यायव्यवस्था प्रस्थापित करण्यात आली याचा मुख्य कारण काय असू शकतो तर त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार घडत होत्या कंपनीद्वारे आणि कंपनीवर मोठ्या प्रमाणात किंवा अधिक तर कायदे खटले इंग्लंडमध्ये चालत होत्या. त्यामुळे ब्रिटिश सरकारने हे विचार केला की एक सर्वोच्च न्यायालय भारतामध्ये स्थापन केल्यास हे खटले भारतामध्येच निपटवले जाणार किंवा तिथेच संपुष्टात आणले जाणार. या विचाराने सर्वोच्च न्यायालयाची स्थापना भारतामध्ये करण्यात आली. आता चौथा पॉईंट असा आहे की कर्मचारी व खाजगी व्यापार. बघा, कंपनीच्या कर्मचारी मोठ्या प्रमाणात घोटाळा करत होत्या, आतोनात संपत्ती लूट करत होती गरिबांची किंवा संस्थानाकडून किंवा राजवाड्याकडून, आणि इंग्लंडमध्ये जाऊन ती लुटवत होती. ठीक आहे, तर हे रोखण्यासाठी कंपनीमध्ये जो काही व्यक्ती काम करेल त्याचा खाजगी व्यापार बंद केले. त्याचप्रमाणे स्थानिकांकडून भेटवस्तू किंवा लाच स्वीकारण्यावर सुद्धा त्यांनी बंदी आणली गेली या कायद्याने.
समोरची गोष्ट अशी आहे, 5वा पॉईंट असा आहे, की कंपनीच्या संचालक मंडळाने भारतातील महसूल, नागरी व सैनिक कामकाजविषयी अहवाल सादर करणे बंधनकारक केले गेले. बघा, एखादी व्यवस्था कशी चालत आहे याबद्दल जाणून घ्यायची असेल तर अहवाल व रिपोर्ट्स, आपण त्याला रिपोर्ट्स म्हणतो इंग्लिशमध्ये, ते असणे खूप गरजेचे आहे आणि ते या कायद्यान्वये 5व्या पॉईंटमध्ये नमूद करण्यात आले. ठीक आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने आता महसूल व नागरी आणि सैनिक या तिन्ही कामकाजाविषयीचे परिपूर्ण अहवाल ब्रिटिश सरकारला सादर करणे त्यांना बंधनकारकच करण्यात आले किंवा केले गेले असे आपण म्हणू शकतो. यानंतर काय झालं आहे की 1773चा कायदा अनेक उणीवा आणि उटी व उणीवा निघाल्या आणि ते भरून काढण्यासाठी 1781 मध्ये ब्रिटिश संसदेने दुरुस्ती कायदा सहमत केला. त्याला सेटलमेंट कायदा असे म्हणतात. खूप महत्त्वाचं आहे. याआधी अनेक पेपरमध्ये असे प्रश्न विचारले जातात की 1781चा कायदा कोणता म्हणून ओळखला जातो. सेटलमेंट कायदा आहे. तुम्ही कोणतेही क्वेश्चन पत्रिका उचलून बघा, MPSC असो, UPSC असो किंवा अजून कोणतीही नागरी सेवा असो. ठीक आहे. तो यामध्ये कंबाईन असो कोणती असो, तर यामध्ये काय आहे ते नक्कीच, जसे की संविधान निर्माण होण्यापूर्वी जे काही कायदे होते त्यावर कमीत कमी 2 प्रश्न विचारले जातात कोणत्याही पेपरमध्ये आणि ते 2 प्रश्न तुमचे 4 मार्काचे असणार. त्यामध्ये नीट ऐका आणि समजून घ्या. ठीक आहे. समजून घेऊ आपण. पिट्स इंडिया ॲक्ट. सो 1781 मध्ये जो कायदा सहमत केला तो सेटलमेंट कायदा आहे, पण त्याला पिट्स इंडिया ॲक्टसुद्धा म्हटले जातात. सो कंपनीचे वाणिज्य कार्य आणि राजकीय कार्य यात भेद करण्यात आले. म्हणजे वाणिज्य कार्य वेगळे करण्यात आले. वाणिज्य विषयक जे काही वाणिज्य विषयक आहेत ते कार्य आणि राजकीय विषयक कार्य. वाणिज्य कारभाराचे व्यवस्थापन संचालक मंडळाला दिले, जे की ब्रिटिश कंपनीचे होते. आणि राजकीय कारभाराचे व्यवस्थापन करण्यासाठी नियामक मंडळ नवीन स्थापन करण्यात आले. एक नियामक मंडळ स्थापन करण्यात आले. बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर असे 2 संस्थाने संचालक मंडळ निर्माण करण्यात आले होते. ठीक आहे. या कायद्यानेच काय झालं, आता बघा नियामक मंडळ आलं आहे आणि त्याचप्रमाणे संचालक मंडळ आले. तर या दोन्हीही आल्यामुळे किंवा या दोन्ही कारणांमुळे या कायद्याला एक प्रकारे दुहेरी शासन पद्धती किंवा दुहेरी शासन प्रस्थापित करण्यात आले आहे असे म्हणतात. ठीक आहे. भारतातील ब्रिटिशांच्या ताब्यातील नागरी व लष्करी महसूल विषयक सर्व कामकाजाचे पर्यवेक्षण व निर्देशन करण्याचे अधिकार या कायद्याने नियामक मंडळाला देण्यात आले. बघा, नियामक मंडळ स्थापन करण्यात आले. तर नियामक मंडळाकडे लष्करी त्याचप्रमाणे महसूल व नागरी विषयक सर्व अधिकार देण्यात आले. व त्यांचे पर्यवेक्षण करून म्हणजे सर्वे करून तो अहवाल सादर करण्याचा काम नियामक मंडळाला देण्यात आला. बघा, प्रथमच या कायद्याने भारतातील कंपनीच्या क्षेत्राला ब्रिटिश ताब्यातील क्षेत्र असे समजले गेले आणि कंपनीच्या व्यवहारावर आणि प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे नियंत्रण प्रस्थापित केले. मग या कायद्याने काय झालं, सुरुवातीच्या कायद्याने असं कोणतीही गोष्ट म्हटली गेली नाही की ब्रिटिशांचा ताबा असणार बा, परंतु पिट्स इंडिया ॲक्टमध्ये हे म्हटलं गेलं आहे की कंपनीच्या अधिकारात जे कोणते राज्य किंवा क्षेत्र आलेलं आहे, जसं की बंगाल त्या काळात कंपनीच्या अधिकारात होता, त्याचप्रमाणे बिहार व ओडिसा, बॉम्बे आणि मद्रास हे ठिकाण कंपनीच्या अधिकारात होते. तर हे सारे जे अधिकारात होते कंपनीच्या, ते सारे क्षेत्र आता ते ब्रिटिशांच्या ताब्यात घेण्यात आले. याद्वारे असं का करण्यात आलं की कंपनी होती, ती कंपनीला संपुष्टात आणण्याचा अधिकार सुद्धा ब्रिटिश सरकारकडे होता, कारण की निर्मिती सुद्धा ब्रिटिश सरकारनेच केली. त्यामुळे इथे ब्रिटिश सरकारचे अस्तित्व आपण मान्य करावे लागेल. सनदी कायदा 1833. बघा, सनदी कायदा खूप महत्त्वाचा आहे, कारण की या कायद्याने केंद्रीकरणाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा व अंतिम टप्पा होता. केंद्रीकरण झालं. मी सुरुवातीला म्हटलं आहे की केंद्रीकरण व्यवस्था पाया घातला होता, पण परिपूर्ण पाया नव्हता तो. परंतु याच्याद्वारे काय झालं की 1833 मध्ये जो कायदा सहमत करण्यात आला त्याद्वारे पूर्ण केंद्रीकरणाच्या व्यवस्था आपण प्रस्थापित करण्यात आली. तर बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर जनरल करण्यात आले. सुरुवातीला काय झालं होतं, गव्हर्नर होते,
त्यानंतर काय झालं, बंगालचा गव्हर्नर जनरल झाला. आता काय झालं आहे, भारताचा गव्हर्नर जनरल तो सर्वात हे जे काही बदल घडत आहे ते फक्त नावांमध्ये बदलत आहे. नाव बदलवण्याचं कारण आहे की काही गव्हर्नर हे अत्याचारी होते आणि मोठ्या प्रमाणात तो गव्हर्नरचं नाव किंवा ती पद्धत खराब झाली होती. त्यामुळे व्यवस्थित नाव बदलवल्यानंतर काही नवीन दृष्ट्या व नवीन संकेत मिळतील या कारणासाठी नावे बदलवण्यात येत असते. तर बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल बनवण्यात आले आणि त्याला सर्व नागरी सैनिक अधिकार देण्यात आले. म्हणजे नागरी विषयक आणि सैनिक विषयक सारे अंतिम निर्णय त्याचेच असणार. ठीक आहे. भारतातील ब्रिटिश नियंत्रणाखाली असलेले संपूर्ण क्षेत्रासाठी अधिकार असलेले भारत सरकार प्रथमच या कायद्याने स्थापन झाले. आता भारत सरकार, कारण की बघा, भारताचा गव्हर्नर जनरल म्हणजे काय, तर भारतावर संपूर्ण अधिकार असणारा. म्हणूनच या कायद्यान्वये प्रथमच भारत सरकार स्थापन झाले असं म्हटले जाते. आणि सर्वात पहिले किंवा पहिले गव्हर्नर जनरल, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक होते. आठवण ठेवा हे नाव. संपूर्ण ब्रिटिश भारतासाठी कायदे करण्याचे अधिकार केवळ भारताच्या गव्हर्नर जनरलला प्रदान करण्यात आले. मी तुम्हाला सर्व आधीच सांगितलं की गव्हर्नर जनरलला सैनिक, नागरी, महसूल विषयक या तिन्ही विषयक कायदे करण्याचे पूर्ण अधिकार त्यांना प्राप्त झाले होते. पूर्वीच्या कायद्यांना नियमन मानत असे. बघा, या कायद्यामध्ये काय झालं आहे की पूर्वी जे काही कायदे येत होते, म्हणजे आपण सुरुवातीला बघितले रेग्युलेटिंग ॲक्ट. रेग्युलेटिंग म्हणजेच नियमन करणे, नियंत्रित करणे. तो सुरुवातीचा जे कायदे होते त्यांना नियमन असे म्हणत. आणि जो म्हणजे सनदी कायदा 1833ला ॲक्ट असे म्हणले जाते. ॲक्ट म्हणजे कायदाच होतो, परंतु त्याला परिपूर्ण नाव देण्यात आले ॲक्ट. ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी संस्थेचे स्वरूप संपुष्टात आणले याद्वारे. कारण की तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल 1813मध्ये कंपनीला चीन आणि चहा हे 2 अधिकार ठेवण्यात आले होते आणि बाकी सारे व्यापारी अधिकार काढून घेण्यात आले होते. आणि ते 20 वर्षासाठी होते आणि 1833मध्ये 20 वर्ष पूर्ण झाले, त्यामुळे हे अधिकारही कंपनीकडून काढून घेण्यात आले. मग आता काय झालं आहे, आता केवळ प्रशासकीय स्वरूपाची ईस्ट इंडिया कंपनी शिल्लक राहिली. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी फक्त प्रशासकीय कामे आता करणार भारतामध्ये, तेही ब्रिटिश सरकारच्या द्वारे किंवा ब्रिटिश सरकारच्या आदेशावर. या कायद्यान्वये नागरी सेवकांच्या निवडीसाठी मुक्त स्पर्धात्मक पद्धत आणण्याचा प्रयत्न झाला. बघा, भारतीयांनी मोठे आंदोलन केले आणि मॅकेवले कमिटी स्थापन करण्यात आली की मुक्त स्पर्धा पद्धत आणण्यासाठी. आणि हे आणण्याचा इथे प्रयत्नसुद्धा झाला आणि कायद्यामध्ये या घटकाचा नमूदसुद्धा करण्यात आला. परंतु हे घटक वगळण्यात आले किंवा काढून टाकण्यात आले, कारण की संचालक मंडळ, कोणाचे संचालक मंडळ, ईस्ट इंडिया कंपनीचे संचालक मंडळ मोठा विरोध झाला यासाठी. म्हणून हा तरतूद अखेरीस रद्द करण्यात आली. त्यामुळे मुक्त स्पर्धा पद्धत अस्तित्वात येऊ शकली नाही. त्या काळामध्ये अनेक घटक होत्या जे कायद्यात तर असायचे, परंतु ते अस्तित्वात यायचे नाही. ओके, इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. यापुढचे सुद्धा कायदे आपण जाणून घेऊ, कोणते कोणते महत्त्वाचे. सनदी कायदा 1853. तर सनदी कायद्याचा हा शेवटचा, म्हणजे सनदी कायदे एकूण 4 सनदी कायदे झाले. एक 1792, 1813, 1833 आणि 1853. तो या मालिकेतील हा शेवटचा कायदा होता सनदी कायद्यातला. यानंतर सनदी कायदे आले नाही, कारण की उठाव झाला 1858मध्ये, 57मध्ये आणि 58मध्ये एक नवीन कायदा निर्माण करण्यात आला. त्याला सुशासन कायदासुद्धा असे म्हणतात. बघा, या कायद्यान्वये प्रथमच गव्हर्नर जनरल कौन्सिलमध्ये कायदेविषयक व कार्यकारी विषयक कार्यात भेद करण्यात आले. म्हणजे कायदे कोण करणार किंवा कार्यकारी कामं कोण करणार, म्हणजे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ या दोन्ही विषयांमध्ये भेद करण्यात आले.
सरळ सोप्या शब्दात सांगायचं झालं तर. या कायद्यान्वये गव्हर्नर जनरलचे स्वतंत्र विधिमंडळ स्थापन करण्यात आले आणि या स्वतंत्र विधिमंडळाला भारतीय विधिमंडळाची ओळख मिळाली. बघा, गव्हर्नर जनरलला या कायद्याने स्वतंत्र विधिमंडळाची स्थापना तर करून दिली, परंतु ती विधिमंडळ भारतात अस्तित्वात होते, त्यामुळे त्याला भारतीय विधिमंडळ सुद्धा म्हटले जाते. या स्वतंत्र विधिमंडळाचे कार्य ब्रिटिश संसदेप्रमाणे होते, त्यामुळे याला मिनी पार्लिमेंट सुद्धा म्हटले जात होते किंवा छोटी संसद सुद्धा म्हणत होते. आणि ते संसद पद्धत आपण संविधानात सुद्धा स्वीकारलेली आहे. भारतीय संविधानामध्ये हीच पद्धत स्वीकारण्यात आलेली आहे. ओके. तर कायदे करणे हे सरकारचे विशेष कार्य आहे. हे सुद्धा बघा, कायदे करणे हे सरकारचे विशेष कार्य आहे हे इथं ओळखण्यात आले आणि त्याला विशिष्ट यंत्रणा व प्रक्रियेची आवश्यकता असते हे सुद्धा या कायद्यान्वये मांडण्यात आले. म्हणजे ब्रिटिश सरकारने हे मान्य केलं की भारतीय सरकारद्वारेच हे कायदे निर्माण केले पाहिजे आणि त्यासाठी विशिष्ट यंत्रणा व प्रक्रिया स्थापित करून दिली पाहिजे. त्यासाठी या कायद्यामध्ये ही तरतूद नमूद करण्यात आली. कोणती तरतूद? मिनी पार्लिमेंटची. नागरी सेवांमध्ये काय झालं की भरतीसाठी आणि निवडीसाठी खुली स्पर्धा पद्धत सुरुवात करण्यात आली आणि त्यासाठी मॅकॉले कमिटीची स्थापना करण्यात आली 1854 मध्ये, की या नागरी सेवांमध्ये म्हणजे या नागरी सेवांमध्ये कशा प्रकारची तरतूद असणे गरजेचे आहे हे जाणून घेण्यासाठी किंवा त्यामध्ये कोणत्या तरतुदीची आवश्यकता आहे, कोणती संस्था आवश्यक आहे व कोणता सिलॅबस, यासाठी मॅकॉले समितीची नियुक्ती करण्यात आली होती 1854 मध्ये. इतकं आठवण ठेवा, यापेक्षा अधिक आठवण ठेवण्याची काही आवश्यकता नाही, कारण की यामध्ये अनेक घटक असणार जे आठवण ठेवणं खूप अवघड जाणार, कारण की इतके कायदे आहेत. त्यातले तरी 2 कायदे मी सोडून दिले, खूप महत्त्वाचे नाही आहे. जरी तुम्हाला वाटत असेल खूप महत्त्वाचे, तर मी तुम्हाला PDF प्रोव्हाइड करणार आहे, जो की व्यवस्थित असणार, पेज बाय पेज तुम्ही झेरॉक्स मारून घेऊ शकता. त्यामध्ये ते 2 कायदे नमूद असणार, त्यामुळे चिंता नको ना. 1792 व 1813 हे दोन्ही कायदे मी तुम्हाला जेव्हा PDF प्रोव्हाइड करणार त्यामध्ये नक्कीच देईन. बघा, या कायद्याने काय झालं आहे की ब्रिटिश क्षेत्राचे विश्वस्त म्हणून भारतीय क्षेत्र कंपनीकडे ठेवण्यात आले. बघा, कंपनीने सुरुवातीला राज्य केला भारतावर, परंतु कंपनीकडून ते राज्य ब्रिटिश सरकारने हिसकावून घेतला किंवा काढून घेतले असे आपण म्हणतो. आणि ते कंपनीलाच काय केलं आहे, त्याचे विश्वस्त ट्रस्टी म्हणून, ट्रस्टी मेंबर्स तुम्हाला माहिती असतात, एखादी संस्था निर्माण झाली त्यामध्ये ट्रस्टी मेंबर्स असतात, त्याप्रकारे कंपनीला ट्रस्टी मेंबर म्हणून ब्रिटिश क्षेत्र कंपनीच्या हातात ठेवले आणि यासाठी कालमर्यादा निश्चित नाही केली की किती काळपर्यंत कंपनीच्या हातात ब्रिटिशांचे क्षेत्र असणार. पहिल्यांदाच भारतीय विधिमंडळात स्थानिक प्रतिनिधित्व देण्यात आले. गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये नव्या 6 कायदे सदस्याची निवड स्थानिक सरकारद्वारे नियुक्त करण्यात येईल अशी तरतूद करण्यात आली. काय झालं की 6 सदस्यांची निवड करायची होती, त्यापैकी 4 सदस्य हे बॉम्बे, मद्रास आणि बेंगाल, आग्रा येथून स्थानिक संस्थांद्वारे निवडून दिले जाणार होते, कारण की या जागी यांचे प्रतिनिधित्व होते असे सुद्धा आपण म्हणू शकतो. इथे स्थानिक सरकार तेव्हा स्थापन झाले होते काही ठिकाणी. ते स्थानिक सरकार म्हणजे काय आहे तर कमिशन, आपण कमिशनर असे शब्द वापरतो, त्या काळात सुद्धा कमिशनर राज्य करत होता. त्या काळात गव्हर्नर नव्हते, तर काही विभागामध्ये गव्हर्नर सुद्धा अस्तित्वात होते, जसे की मद्रास, बॉम्बे, बंगाल या ठिकाणी गव्हर्नर होत्या. ठीक आहे. तर याद्वारे म्हणजे यांच्याद्वारे ओके, भारत सरकार कायदा, यालाच आपण सुशासन कायदा 1858 सुद्धा म्हणून ओळखलो. हा कायदा येण्याचं माझं मुख्य कारण म्हणजे 1857ची क्रांती किंवा सैनिकी उठाव आपण असे म्हणतो. या कायद्यान्वये ईस्ट इंडिया कंपनी संपुष्टात आली आणि शासनाचे प्रादेशिक नियंत्रणाचे व महसूल विषयक अधिकार एक ब्रिटिश राजघराण्याकडे देण्यात आले. म्हणजे जे काही प्रादेशिक नियंत्रण होते, म्हणजे नागरी, सैनिक
महसूल विषयक हे सारे अधिकार ब्रिटिश राजघराण्याकडे सोपवण्यात आले. सोपवण्यात आल्यानंतर काय झालं की त्या काळी ब्रिटिश राजघराण्यामध्ये राणीची सत्ता चालत होती. आजही राणीची सत्ता आहे. तो असं म्हटलं जाते की भारत सरकारचे कार्य राणीच्या नावाने राणीद्वारेच नियमित केले जाणार अशी तरतूद या कायद्यामध्ये नमूद करण्यात आली. कारण की राजघराण्याकडे सत्ता मिळाल्यानंतर राजघराण्याचीच मुद्रा कोणत्याही कायद्यावर किंवा कोणत्याही नियमावर थापली जाणार होती किंवा लावली जाणार होती असं आपण म्हणू शकतो. भारताचा गव्हर्नर जनरल बघा इथं अजून नाव बदलवण्यात आले. भारताच्या गव्हर्नर जनरलचे नाव बदलून आता व्हॉइस रॉय ठेवण्यात आले व 1858 पासून व्हॉइस रॉयचे अस्तित्व निर्माण झाले. सो पहिले व्हॉइस रॉय होते लॉर्ड कनिंग. हे भारताचे पहिले व्हॉइस रॉय म्हणून ओळखले जातात. आणि इथे काय झाले की दुहेरी शासन व्यवस्था जी पद्धत निर्माण झाली होती 1884 पिट्स इंडिया ॲक्टद्वारे ती इथे संपुष्टात आणली गेली. नियामक मंडळ व संचालक मंडळ इथे रद्द करण्यात आले आणि दुहेरी शासन पद्धत संपुष्टात आणली गेली. भारत मंत्री असे नवे पद लंडनमध्ये निर्माण करण्यात आले आणि या भारत मंत्रीच्या कामामध्ये मदत करण्यासाठी 15 सदस्यांची कौन्सिल निर्माण करण्यात आली किंवा परिषद निर्माण करण्यात आले आपण असे म्हणू शकतो. त्यामध्ये 15 सदस्य असायचे आणि एक अध्यक्ष म्हणजे अध्यक्षपद भूषवणे हे भारत मंत्रीकडे होते. त्या कौन्सिलचे अध्यक्षपद भारत मंत्रीच्या हाती होते. त्याचप्रमाणे हे कौन्सिल एक सल्लागार स्वरूपाचे होते म्हणजे ॲडवाईज. हे ब्रिटिशांना फक्त म्हणजे ब्रिटिश सरकारला हे फक्त ॲडवाईस देत असे आणि याचे काम काय होते तर भारताचे प्रशासनावर नियंत्रण ठेवणे म्हणजे भारताचे प्रशासन कसे चालू आहे याकडे लक्ष ठेवण्याचे काम भारत मंत्रीचे होते आणि हे लंडनमध्ये राहूनच भारतावर नियंत्रण ठेवत होते. तर या काळामध्ये न्यूजपेपर थोड्या प्रमाणात सर्क्युलेशन वाढलं होतं आणि न्यूजपेपर मिळत होते त्या काळात. परंतु भारताचा न्यूजपेपर लंडनला जाण्यासाठी 15-20 दिवस लागत होते का महिना लागत होता. तेच जहाजावर डिपेंड होतं कारण की लंडन काही जवळ नव्हतं ना त्यामुळे. ठीक आहे, इतकं तुम्हाला कळालं असेल. तर यासमोर काय झालं या कौन्सिलमधील काही पदे राणीद्वारे नामनिर्देशित सदस्य भूषवित म्हणजे 15 सदस्य होते. तर 15 सदस्यांची निवडमध्ये काही नामे राणी नामनिर्देशित करत म्हणजे राणीच्या अधिकारात होत्या काही नामे नामनिर्देशित करणे. तर इतर काही पदे ईस्ट इंडिया कंपनीचे संचालक प्रतिनिधी करत होते. बघा इथे ईस्ट इंडिया कंपनी संपुष्टात आली परंतु ते संचालक मंडळ कायम होते. त्यामुळे भारत मंत्रीच्या कौन्सिलमध्ये काही पदे कंपनीच्या संचालक मंडळाने प्रतिनिधित्व करत असे. अखेरीस भारत मंत्री ब्रिटिश संसदेचा सदस्य होता आणि आता संसदेचा सदस्य होता त्यामुळे त्याला हे म्हणजे संसदेचे सदस्य असल्यामुळे तो संसदेला जबाबदेही होता आणि असणारच. आता भारतामध्ये तुम्ही बघू शकता कायदेमंडळाला जबाबदार आहेत म्हणजे लोकसभेला MLA MP मेंबर ऑफ पार्लिमेंट जबाबदार राहणार. त्याचप्रमाणे ब्रिटिश संसदेला भारत मंत्री जबाबदार होते. या कायद्यान्वये देशाची प्रशासन व्यवस्था केवळ एकात्मकच नाही तर कठोरपणे केंद्रित देखील झाली होती. याचं एक कारण आहे कठोर होण्याचे कारण की राणीद्वारे आता सत्ता चालवणार होती आणि राणी राहत होती इंग्लंडमध्ये. तर राणी तिथून आपले कायदे किंवा नियमन ही भारतात पाठवत होते आणि भारतीय जनता ते पाळत होते. आणि भारतामध्ये व्हॉइसरॉय त्या काळात फक्त व्हॉइसरॉयच्या हातात किंवा अधिकारात अंतर्गत सारे नियम व अधिकार येत असते आणि ते केंद्रस्थानी असत. काही नियम व अधिकार
व्हॉइसरॉयच्या हातात सुद्धा असे आणि ते भारतीय जनतेकडून पाडून घेतले जात असे. ओके, थँक्यू फ्रेंड्स. बघा, आपण आज भारतीय सरकार कायदा 1858 समजून घेतला आहे. यानंतरचे पुढील पुढील कायदे आपण पुढील लेक्चरमध्ये समजून घेऊ, की जे महत्त्वाचे आहे. जसं की 1861चा कायदा, 1892चा कायदा, 1819 किंवा 1919चा भारत सरकार कायदा, तसेच भारत सरकार कायदा 1909.